रुपेश टाकीमेंडला पहिला चेंडू हलक्या हाताने केला दिला थर्ड मॅनच्या दरम्यान चेंडू जायचा बाउंड्रीच्या बाहेर आणि पायाचा चेंडू जातोय सीमारेषा बाहेर जाईल का येस 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 आणि चेंडू जातोय फक्त चेंडूला दिशा दिली आणि चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर 4 धावेसाठी रुपयाच्या बॅट मधून एक अफलातून स्ट्रोक म्हणण्यापेक्षा फक्त चेंडूला दिशा दिली आणि चेंडू गेला थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी सिद्धांत पहिला चेंडू मात्र चौकाराने मात्र मान सन्मान सत्कार समारंभ केला पहिला चेंडू मात्र रुपेशने पुन्हा एकदा रुपेश शाकीनला सज्ज होते आयुष्यात रणांगण जिंकायचं तर लढावं लागेल स्वप्नाच्या पाठीत कष्टात जगावं लागेल दररोज नवा सूर्य तुझ्या आयुष्यात उगवेल आणि तू फक्त पुढे जात राहा मित्रा एक दिवस यश तुझ्या पुढे नक्कीच झुकेल तर कॅच मात्र सुटते कव्हर्सला मात्र एक दिशा दिली होती फलंदाजाने चेंडूला आणि इथे सोपा झेल मात्र सुटतो धावसंख्येकडे पोहोचले 5 या आकड्यावरती ओम साईरेल गव्हाणमध्ये संघ स्ट्राईक रेटेड होते आता शेवटच मात्र स्ट्रायकिंगला सज्ज होईल रुपयाच्या बॅट मधून पहिलाच एक चौकार आला त्याच्यानंतर आली सिंगल सिद्धांत गोलंदाज ट्राय करते मात्र सज्ज होते आणि आता शैलेश पाहिजे हा सुद्धा एक बलाढ्य बॅट्समॅन हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो आपल्या संघासाठी राईट नंबर विकेट सिद्धांतचा चेंडू रिव्हर्स केला दिला लाथा लावून आणि चेंडू जातो पनवेलच्या नगरीतून बाहेर मैदानाच्या 4 धावेसाठी चेंडूला कनेक्ट केला आणि चेंडूला भिरकावून दिला चेंडू गेला मिड विकेटच्या डोक्या मिड विकेटला बाउंड्रीच्या बाहेर 4 धावेसाठी दोन्ही बॅट्समॅन मात्र मैदानामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करतात चेंडूला कनेक्ट केला आणि चेंडूला भिरकावून दिला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 4 धावेसाठी धावसंख्या पोहोचली 9 आकड्यावरती ओम साई गव्हाणवाडी संघाच्या धावसंख्या दिल्या 9 विदाउट लॉस 9 धावा पुन्हा एकदा गोलंदाज ट्राय करते सिद्ध होते सिद्धांत पाहायचे वैयक्तिक कोर्टाला पहिल्याने पुन्हा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होतो यशस्वी चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर पुन्हा एकदा बॅट्समॅनच्या बॅट मधून अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला 4 धावेसाठी धाव संख्या झाले 13 येताना सूरज देखते येताना मुहूर्त देखते अरे येताना सूरज देखते येताना मुहूर्त देखते ये तो बस अपनी टीम की जरूरत देखते ये तो बस अपनी टीम की जरूरत देखते काही जण बॅट्समॅन मात्र मैदान नाचवतात मैदान मात्र गाजवतात बॅट्समॅनच्या बॅट मध्ये मला वाटतं बॅक टू बॅक मात्र 2 चौकार आले सिद्धांतला आणि धाव संख्या 13 या आकड्यावरती ओम साईरे हे गव्हाणवाडी संघाच्या पुन्हा एकदा विकेट टॉस चेंडू गॅप मधून दिला ढकलो चेंडू जातो मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर पुन्हा एकदा 4 धावा धाव संख्या झालं 17 या आकड्यावरती दोन्ही बॅट्समॅन मात्र मैदानामध्ये तैनात आहे कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है दोस्तों कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है अरे भगवान से नकेरी उधर रंग हमें को भरना पड़ता है आणि तसाच काय कनेक्ट करण्याचा प्रयत्न इथे मात्र काय कमबॅक मात्र केले आणि धाव संघानंतर पोहोचले विदाउट लॉस 17 या आकड्यावरती ओम साई राहील गव्हाणवाडी पहिल्या षटकांनी सांगता होते धाव संघाने 17 आता वैयक्तिक कोर्टातलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसऱ्या षटक बोलून ट्रॅक वरती युगांतर याला संघाकडून कोण घेऊन येणार हे मात्र पाहावं लागेल आपल्याला काय बॅटिंग मात्र केलं रुपेश आणि शैलीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी मात्र 17 धावा ऑन स्कोर बोर्ड पहिल्या षटकामध्ये 17 धावा स्कोर बोर्डवर लावत त्या म्हणजेच ओम साई राहील गव्हाणवाडी संघाच्या दोन्ही बॅट्समॅनने स्पीडअप करा फास्ट करा उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर खेळले जातील विनंती असेल पंचांना अतिशय सुंदर पद्धतीने आपण पंचगिरी करतात क्रिकेटचे न्याय देवता म्हणजेच क्रिकेटचे पंच आणि तेच क्रिकेटचे पंच अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला इथे निर्णय सांगतात निर्णय देतात त्याबद्दल पंचांच्या मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आता गोलंदाज ट्राय करते सज्ज होतो गोलंदाज आदेश वैयक्तिक कोर्टातलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरे षटक घेऊन गोलंदाज ट्राय करते सज्ज होतो आदेश सिद्धांतने पहिलाच स्वतःच्या षटकामध्ये मात्र 17 धावा खर्च केलेत आता आदेश मात्र स्वतःच्या गोलंदाजीवर किती धावा खर्च करू शकतो हे मात्र पाहायचंय स्पीडअप
पंचांना विनंती असेल, उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर खेळले जाणार आहेत. आदेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. सलामी जोडी मात्र मैदानामध्ये अजूनही तयार आहे. ओम सर रेल गव्हाणवाडी या संघाचे दोन बॅट्समन मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आदेशचा पहिला चेंडू, दोन्ही हार्ड हिटर बॅट्समन मात्र ओम सर रेल गव्हाणवाडी या संघाच्या मैदानामध्ये 12 चेंडूचा खेळ बाकी, 12 चेंडूमध्ये माझ्या संघासाठी किती धावा करू शकतो. फुटात चेंडूची सांगता पाहिजे होते आणि झोल मात्र सुटतोय. डीप मध्ये खेळला आहे, इथे चेंडू फुल होते, तर एका धाव मात्र समाधान मानावं लागतंय बॅट्समॅनला. धावसंख्या पोहोचले 18 या आकड्यावरती विदाउट लॉस. ओम सर रेल गव्हाणवाडी या संघाच्या चेंडूला दिशा दिली होती. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर पद्धतीने केला होता आणि खेळाडूच्या हातातून चेंडू मात्र निसटला. यावेळेला रिव्हर्सिट केलेला प्रयत्न, गॅप मधून चेंडू जातो पुन्हा एकदा मैदानाला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. धावसंख्या जर पोहोचले 22 या आकड्यात. आपल्यातून बॅटिंग मात्र आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बॅट्समॅनच्या माध्यमातून काय बॅटिंग मात्र करतात, दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. शैलेशच्या बॅट मध्ये चौथा चौकार आपल्याला पाहायला मिळाले. वैयक्तिक 16 धावावरती खेळतो शैलेश. काय बॅटिंग मात्र करताना पाहायला मिळते. मैदान नाचवतो, मैदान गाजवतो. पुन्हा स्टेडियम पहा, जिथे पाहते क्रिकेटचे प्रेक्षक, जिथे पाहते क्रिकेटचे प्रेमी आपल्याला पाहायला मिळतात. कनेक्ट करण्याचा प्रयत्न, काय कमबॅक मात्र आदेशने केले. बॅट बॉलचा संपर्क झाला, कनेक्ट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र इथे अयशस्वी आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या चेंडू थोडीशी स्थिरावलेली मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचले विदाउट लॉस. रेल गव्हाणवाडी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा या वेळेस आपण पाहतो. टप्पा खाली चेंडू थोडासा बाउन्स झाला, विकेट किपरच्या क्लोज मध्ये गेला. बॅट्समॅनला काहीसा चेंडू समजला नाही. आदेशचं काय कमबॅक मात्र आदेशचं कौतुक करावं तेवढं कमीच म्हणावं लागेल. इथे 2 चेंडू लगातार मात्र 2 सेट बॅट्समॅनला मात्र 2 चेंडू डॉट करणं तितकंच सोपं नसतं आणि दाखवून दिलं मात्र आदेशने. पुन्हा एकदा गोलमध्ये ट्रॅकवरती सिद्ध होतो आदेश. एज लागते चेंडूला, या ठिकाणी फील केलाय आणि जोरदार मात्र फील केली जाते, परंतु निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. 3 चेंडू ना, 3 निर्धाव, 1 4 आणि 1 काय कमबॅक मात्र केलं आदेशने. आपल्या संघासाठी युगांतर वाहल्या संघासाठी पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च करून सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिलेत या आदेशने. धावसंख्या जर पुढे 22 या आकड्यावरती. ओम सर रेल गव्हाणवाडी या संघाच्या 22 धावा झाल्या. आता रिव्हर्सिट करण्याचा प्रयत्न होता अगोदरपासूनचा आणि यावेळी फसवलाय मात्र, चकमा दिलाय मात्र बॅटरला. 2 षटकांची सांगता होते. धावसंख्या झाली 22 या आकड्यावरती. फक्त 5 धावा खर्च केला आदेशने आपल्या संघासाठी आणि आता पाहायचे काय कमबॅक मात्र आदेश स्वतःच्या संघासाठी. आता नेक्स्ट गोलंदाज ट्रॅकवरती कोणता गोलंदाज सज्ज होईल पाहावं लागेल. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी महत्वपूर्ण आणि 3रं षटक घेऊन यापुढे होणारा सामना सूर्या 11 हरपुडे आणखी तथाच तो 11 शृंगारपूर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचंय. सूर्या 11 हरपुडे आणखी तथाच 11 शृंगारपूर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधायचा. सर्वांचे पुढे मनापासून स्वागत. युट्यूब टेलिकास्ट एचडीच्या माध्यमातून माझ्यासमोर जोडले गेले. रुपेश आपलं सुद्धा मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी गतवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा मला स्कोरर म्हणून लाभ देत युवराज जाधव आपलं सुद्धा मनापासून स्वागत. पंचांचं सुद्धा स्वागत. आणि आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र 3रं षटक घेऊन येतो. गोलंदाज ट्रॅकवरती सजवतो. गोलंदाजाचं नाव योगेश. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये उमेश. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा, टोटल 22 धावा ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता. आता उमेश मात्र 6 चेंडू टाकण्यासाठी मात्र सज्ज होते. दोन्ही बॅट्समन मात्र रुपेश आणि शैलेश मात्र मैदानामध्ये तैनात आहेत. आपल्या संघासाठी आणखी किती धावा करू शकतात हे मात्र पाहायचे. उमेशचा पहिला चेंडू यावेळेस पंचांना नोचा इशारा देत आहेत. पंचांचा निर्णय हा नो चेंडू. आय थिंक सो नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्रीट आणि येणारा चेंडू हा मात्र फ्रीट साठी असेल. धावसंख्या जाऊन 23 या आकड्यावरती. डेड बॉल आणि ते मात्र डेड बॉल. उमेश पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. पंचांनी डेड बॉल घोषित केलाय.
पंचाचा निर्णय अंतिम असतो. पंच आपण सांगतो नो चेंडू. आणि इथे मात्र पंचाने चेंडूला मात्र नो घोषित केलं. फ्री चेंडू मात्र फ्रीटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. येणारा चेंडू मात्र फ्रीटसाठी असेल. पुरेपूर फायदा घेण्यासाठी मात्र इथे बॅट्समन मात्र तयार आहे. उमेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. मोठा प्रहार दिला बिरकावून चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे गेले का? येस 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 इथे गेले होते परंतु फ्री होता मात्र एका झाले मात्र समाधान मानावं लागले. पंच आत्ताच्या चेंडूच्या धावा किती? 2 धावा. पंचाने नो घोषित केला होता आणि त्या चेंडू मात्र घणाघाती हल्ला केला होता बॅट्समॅनने परंतु झेल टिपला गेला होता परंतु काही फायदा नाही या झेलचा. धावसंख्या झाले. मोठा स्ट्रोक विराट कोहली स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. एक 6 धावा बॅट्समॅनच्या बॅट मधून फुलाची स्ट्रोक निघाले 6 धावेसाठी आणि धावसंख्या झाले 31 या आकड्यावरती. कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है. भगवान सिंह लकील रन हमी को भरना पड़ता है. काय बॅटिंगचा नजरानं आपल्याला पाहायला मिळतो. 2 बॅट्समॅनच्या माध्यमातून चेंडूला फिरकावून मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 6 धावेसाठी पुन्हा एकदा त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण होते. धावसंख्या पुन्हा एकदा 1 धावसंख्यावर पोहोचते 32 या आकड्यावरती. उमेश मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. दोन्ही बॅट्समन मात्र मैदानामध्ये अजूनही तैनात आहे, तयार आहे. अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करतात. विकेट नाही गेली विकेट लॉस 32 या आकड्यावरती. ओम साई रोल गव्हाणवाडा संघ 32 आकड्यावरती खेळतोय विदाउट लॉस. पुन्हा एकदा उमेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. यावेळी हलक्या हाताने खेळला चेंडू जातो बाउन्स परंतु इथे मात्र 2 धाव पूर्ण होतील. धावसंख्येने पोहोचते 34 या आकड्यावरती. थोडाच वेळा टॉस होईल. उमेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. पाहायचं आपल्याला धावसंख्या 34 या आकड्यावरती. अक्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न पाहायचा आपल्याला. टप्पा खाली चेंडू जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा बॅट्समॅनच्या बॅट मध्ये एक अफलातून स्ट्रोक आणि चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा बाहेर चौकार. धावसंख्या झाले 38 या आकड्यावरती. या षटकातील मात्र शेवटचा चेंडू बाकी असेल. धावसंख्या झाली तर 38 म्हणजे 17 चेंडूवर 38 धावा झालेल्या. जिंकण्यासाठी अजून मला वाटतं एक चेंडूची सांगता होईल आणि त्याच्यानंतरही इनिंग संपेल. धावसंख्या झाली तर 38. एका चेंडूवर तुम्ही माझ्या संघासाठी किती धावा करू शकतो हे मात्र पाहावं लागेल. उमेश मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतात. उमेश शेवटचा चेंडू या षटकातील अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू फुल झालाय. दुसऱ्या धावाची सांगताय इथे मात्र दुसरा धाव पूर्ण होईल का? आणि एका धार मात्र समाधान म्हणावं लागतो. एक विकेट मात्र माध्यमातून धावसंख्या झाला 39. जिंकण्यासाठी करायच्या 40 कंप्लीट. 40 धावा करायच्या 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी. 40 धावा युगांतर या संघाला 18 चेंडू मध्ये 40 धावा करायच्या. आताच्या ह्याच्यामध्ये किती झाल्या? किती धावा आल्या पुढल्या षटकामध्ये? पहिल्यामध्ये 17 7 आणि 8 आणि 6 14 निघून 16 आणि 17 आल्या. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 5 आणि तिसऱ्या षटकामध्ये 17 म्हणजे टोटल आपल्याला जिंकण्यासाठी 40 धावा करायच्या आहे. ओम साई रोहिल गव्हाणवाडी या संघाने आपल्यासमोर 40 धावांचा डोंगर मात्र ठेवलाय. तर जिंकण्यासाठी आपल्याला 40 धावा करायच्या. 18 चेंडू मध्ये 40 धावा.
आशिष बुधर माहितीशी संपर्क साधायचा आहे. आशिष बुधर चला जाऊ पुन्हा एकदा क्रिकेटच्या याच मैदानाकडे जिंकण्यासाठी युगांतर वाड्या संघाला जिंकण्यासाठी करायच्या 18 चेंडूमध्ये 40 धावा. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये मार्गस्थ पाहायला मिळते. आता वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र पहिल्या षटक घेऊन गोलंदाज टाकून कोणता गोलंदाज सज्ज होईल हे मात्र पाहणं गरजेचं आहे. 18 चेंडूमध्ये 40 धावा टार्गेट कंपल्सरी चेस आहे. सामन्याला पंचाने लवकरात लवकर सुरुवात करायची. उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर खेळवले जातील. रुपेश मात्र ऑलराऊंडर हा रुपेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. आदेश आणखी सिद्धांत नामवंत हार्ड हिटर मात्र पनवेल नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 18 चेंडूचा खेळ बाकी 18 चेंडूमध्ये धावसंख्या करायची होता. टार्गेट कंपल्सरी 40. रुपेश मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतील. स्ट्रायकिंग एंडला तो आदेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तो सिद्धांत. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन रुपेश मात्र आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होतील. पहिलं षटक मात्र पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी माझ्या संघासाठी किती धावा करू शकतो तेव्हा आत्मविश्वास मनामध्ये बाळगून मात्र हे दोन बॅट्समॅन मात्र मैदानामध्ये येतात. जिंकण्यासाठी आपल्याला करायची 40 कंप्लीट. समज होती सुरुवात. लेट्स गो. पंचांना विनंती असेल की आदेश बाबा आता स्ट्रायकिंगला सज्ज होतील. 18 चेंडूमध्ये धावसंख्या करायची आपल्याला आता 40. पहिला चेंडू रुपेचा आदेश आला पंचाच्या डावीकडून. मोठा प्रहार दिला विरकावून चेंडू जातोय. पंच आकाशाला गवसणे घालत आणि इथे मात्र पंच आपण सांगतील पंचाचा निर्णय. 6 धावा बॅट्समनच्या बॅट मध्ये रफलातून स्ट्रोक आहे. हवाई सुमरीला टाटा बाय बाय करत चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर. फुल टॉस 6 धावा. आजच्या बॅट मध्ये एका फुलातून स्ट्रोक निघाला. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. धाव संघाजून पोहोचले 6 आकड्यावरती.
युगांतर वाहल्या संघाचा हा बिटर बॅट्समन आदेश नॉन स्ट्रायकिंगला सज्ज येतो म्हणजेच सिद्धांत आणि गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज येते रुपेश. पंचांनी डावीकडून यावेळी सॅक्रोस लाईन खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू आहे, पाहायचं आपल्याला आणि चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा बाहेर, पुन्हा एकदा बॅट्समॅनच्या बॅटमधून निघाला अफलातून स्ट्रोक चौकार. बॅट टू बॅट, पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार अफलातून. आदेशचे बॅट मात्र जसा आकाशामध्ये सूर्य तळपते तशीच बॅट मात्र आदेशची या ठिकाणी तळपताना मात्र आपल्याला फायनल मिळते, पुरेपूर फायदा. काही कमबॅक मात्र केले, जिंकण्यासाठी 40 धावा हव्या होत्या, आता 2 चेंडूमध्ये फक्त 10 धावा स्कोर बोर्ड लावला त्या म्हणजे आदेशने. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते, यावेळेस पाहू शकता क्रॉस लाईन, चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर, पुन्हा एकदा बॅट्समनच्या बॅटमधून आणखी एक आले अफलातून स्ट्रोक चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतो, पाहायचे यावर आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये चेंडू येतोय. येस येस येस, बॅट्समनच्या बॅटमधून आणखी एक अफलातून आलाय षटकार आणि इथं मैदान गाजवतो, मैदान नाचवतो. हा देश काय कमबॅक मात्र केला आपल्या संघासाठी आणि धावसंघ जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावरती. वैयक्तिक कोटीतलं पहिलं आणि संघासाठी मात्र पहिलं प्रगतीपत्र असताना काय कमबॅक मात्र आदेशने केलं, दाखवून गेलंय आम्ही सुद्धा काही कमी नाही आणि धावसंघ झाले 20 या आकड्यावरती. युगांतर वाहल्या संघाच्या ओम साहेब येईल गव्हाणवाड्या संघाचा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतोय. इथे मात्र आदेशला थांबवण्यासाठी सज्ज होईल का रुपेश. यावेळी कवर्सला दिल्या, गॅप मध्ये फिरकावून चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर, पाहावं लागेल परंतु इथे मस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाले आणि पाहता ते काय रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलं, धाव संमेलन पोहोचले. 22 या आकड्यावरती विदाउट लॉस, 22 या आकड्यावरती युगांतर वाहला संघ बलाढ्य संघ पनवेलनगरमध्ये खेळत असताना आपल्याला वारंवार पाहायला मिळते आणि तेच हा इकडे बॅट्समन मात्र मैदानामध्ये अजून एक तैनात आहे. सिद्धांतला अजून काही बॅटिंग मिळाली नाहीये, पुन्हा एकदा रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क होत नाही, चेंडूची निर्धार सांगता होते आणि एका षटकाकडे धावसंख्या झाले युगांतर वाहल 22 या आकड्यावरती. काय अफलातून आदेशने मात्र मैदान गाजवले आणि आता सिद्धांतची पारी. आता सिद्धांत मात्र आपल्या संघासाठी किती धावा करू शकतो हे मात्र पाहिजे. धावसंख्या ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता 22 या आकड्यावरती. अजून जिंकायला आपल्याला 18 धावा करायच्या आहेत, 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये धावसंख्या करायची आहे त्या 18. त्यासाठी मेहनत करावी लागेल मित्रांनो मैदानामध्ये. हा क्रिकेटचा खेळाचा असा आहे मित्रांनो, ज्या खेळाने आपल्याला तुम्ही आम्हाला वेळ लावले तो खेळ म्हणजे क्रिकेट, ज्या खेळाने तुम्ही आम्हाला चांगली ओळख निर्माण करून दिली तो खेळ म्हणजे क्रिकेट, ज्या खेळाने असंख्य मित्रपरिवार एक केले तो खेळ म्हणजे क्रिकेट. अरे एका चेंडूमध्ये 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूमध्ये धाव निघणं म्हणजे क्रिकेट. एखादा नौका फलंदाज चौकार मारणं म्हणजे क्रिकेट, एखादा चांगला फलंदाज बाद होणं म्हणजे क्रिकेट, पंचांच्या निर्णयाचा मानसन्मान करणं म्हणजे क्रिकेट आणि संघामध्ये एकत्मता असणं म्हणजे क्रिकेट, सिनियर खेळाडूंचा मानसन्मान करणं म्हणजे क्रिकेट आणि ज्युनियर खेळांना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट. या ठिकाणी या समालोचनाची ज्यांनी मला मुभा दिली, मला आमंत्रित केले ते माझे छोटे बंधू नितीन दाभोलकर यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो. माझ्या समवेत माझे वर्गमित्र ज्यांच्या सांगितलं मी लहानाचा मोठे झाले अमित गमरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. पुढे जावे क्रिकेटच्या याच मैदानाकडे सर्वांचं पुणे शब्द मनापासून स्वागत. आता माझ्या समवेत या ठिकाणी सह स्कोरर आशिष जोडले गेले, आशिष सुद्धा स्वागत आणि युट्यूब टेलिकास्ट HD लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा बघतोय तर रुपेश सुद्धा मला या ठिकाणी लाभले गेले, रुपेशचे सुद्धा मनापासून स्वागत. आता वैयक्तिक कोर्टातलं पहिलं आणि संघासाठी दुसऱ्या सुद्धा गोलंदाज ट्रॅकवरती सध्या गोलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. जय गोलंदाजाचं नाव काय? दिलेश ओके दिलेश पाहिजे. दिलेश काय इथे आपल्या संघासाठी किती धावा करू शकतो, इथे किती धावा खर्च करेल, इथे स्टॉप करेल का बॅट्समन सिद्धांत त्या बॅट्समॅनला आपल्याला पाहायला मिळतोय. एक हार्ड हिटर बॅट्समन अखंड पनवेल नगरीमध्ये ज्याचं नाव आहे ते सिद्धांत मात्र पाहायला मिळतोय. आदेशने मात्र त्याचं काम केले परंतु नाही माझा संघ अजून जिंकला नाही. जोपर्यंत माझा संघ जिंकत नाही तोपर्यंत मी काय शांत बसणार नाही. ते मग गोलंदाज ट्रॅकवरती सिद्धांत मोठा प्रहार आला बॅट्समॅनच्या मॅच मध्ये एक देखना सुरेख स्टॉक
आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धांतने दाखवून दिलं, मी सुद्धा कमी नाही. बॅट्समॅनच्या बॅटमध्ये आपला दिसतो 6 धावा, 28 धावा झाले. तर जिंकण्यासाठी अजून जिंकण्यासाठी आपल्याला करायचं होतं फक्त आणि फक्त 12 धावा. 11 चेंडूने 12 धावा, 7 चेंडूमध्ये 28 धावा. युगांतर वाहन संघाने हाय स्कोर बोर्ड लावलं विदाउट लॉस. 2 बॅट्समॅन मात्र हा विकेट मैदानामध्ये पाहायला मिळतं. पुन्हा दिनेश मात्र बिना ट्रॅकवरती मात्र सज्ज होते. मॅच रंगलेली मॅच आपण पाहतो. युगांतर वाहन संघ मात्र दिलाय कव्हर्सला गॅप मध्ये, चेंडू जाईल का बाउंड्रीच्या बाहेर, काय फिल्डिंग मात्र केले. 2 धाव मात्र पूर्ण होते. कनेक्ट केला, चेंडू बॅटवर घेतला आणि कव्हरच्या दरम्यान चेंडूला भिरकावून दिला आणि 2 धाव मात्र समाधान मानावं लागतं. धावसंख्या जर पोहोचले 30 या आकड्यावर, पण जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त युगांतर वाल्या संघाला 10 धावा करायच्या. बलाढ्य संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. पनवेलच्या नगरीमध्ये, विचंबीच्या नगरीमध्ये, माथाडीच्या ग्राउंडमध्ये. यावेळेस मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलच्या संपर्काने काय गोलंदाजी दिलेशची, काय कमबॅक दिलेशने केलं आपल्या संघासाठी. वा, जेवढं कौतुक करावं तेवढं दिलेशचं कमीच आहे. दिले हार्ड हिटर बॅट्समॅनला एखादा चेंडू निर्धार टाकणं तितकंसं सोपं नसतं गोलंदाजासाठी, आणि ते दाखवून दिलं मात्र दिलेशने. मी सुद्धा करू शकतो, आय कॅन डू इट, आणि खरोखर दिलेशने करून दाखवलं. तरी दोन्ही बॅट्समॅन मात्र गोल सेटर मात्र मैदानामध्ये झाले. युगांतर वाहल्या संघाचे ऐकणार नाही. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती असं जो होतो गोलंदाज दिलेश. लागते पाहायचं फलंदाज बाद, काय कमबॅक. पहिली विकेट स्तंभूच्या आश्रयाला जाते सिद्धांची. धावसंख्या स्थिर राहिले, धावसंख्या बसली 30. आता नेक्स्ट बॅट्समॅन मैदानामध्ये, संघ मात्र मैदानामध्ये रवाना होत असेल जिंकण्यासाठी 10 धावा करायचे असं इथे मात्र सिद्धांत बॅक टू द डगआउटच्या आश्रयाला जातो, बॅक टू द पॅव्हिलियनच्या आश्रयाला जातो. परंतु मी माझं काम केलं माझ्या संघासाठी. यापुढे खेळणार आम्ही आमच्या गावासाठी, आमच्या गावाच्या नावासाठी. प्रत्येक खेळाडू ज्या पनवेल नगरीमध्ये असो, कुठेही खेळत असताना, महाराष्ट्रभर खेळत असताना प्रत्येक खेळाडूला त्याच्या गावानुसार ओळखलं जातं. त्याच्या गावाचं नाव म्हणजेच त्याचं नाव असं एक मोठी भूमिका बजावली असते क्रिकेटमध्ये. तेच मात्र युगांतर वाहल्या संघाचे खेळाडू मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा काय दिनेशने मात्र गोलंदाजी केली, काय कमबॅक मात्र केलं आपल्या संघासाठी. आणि इथे मात्र मॅचचा नक्षा बदलेल का दिनेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एक पुन्हा एकदा हार्ड हिटर संगम सावंत मात्र मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते. यावेळेस लाईन खेळण्याचा प्रयत्न, लाईन चांगली, लेन चांगली, काहीच समजलं नाही. चेंडू आदेशच्या मनामध्ये एक निश्चय असेल की मला कधी बॅटिंग मिळते, मला कधी स्ट्रोक मिळते, आणि चेंडू निर्धाव चेंडूची सांगता येते. काय चेंडू टाकलाय, बॅट्समनला बॉलला काही समजलं नाही आणि चेंडू जातो निर्धावची चेंडूची सांगता येते. आणि आता मात्र समीकरण बदलते. 7 चेंडू आणखी 10 धावा. आदेश अजूनही मैदानामध्ये तैनात आहे. आता वेल सेटल होण्यासाठी मात्र संगम सावंत मात्र मैदानामध्ये गेले. आपल्या संघासाठी मात्र 6 सामने जिंकून द्यायचा आहे. त्यासाठी मला चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानामध्ये. ऑल साईडने चेंडू कटवलाय. एक धाव मात्र पुणे, दुसरी धाव सांगता येईल तर पाहायचं. आणि येस, इथे फलंदाज होणार बाद. रनआउटच्या माध्यमातून आणखी एक विकेट जाते तंबूच्या आश्रयाला. 2 षटकांनी सांगता येतो. धावसंख्या जण पोहोचले 31 जागेवर. समीकरण बदलते. 6 चेंडू आणि 9 धावा. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. काही कमबॅक मात्र आदेशने केलं. आदेशचं कौतुक करावं तेवढं कमी. 22 धावा पहिल्या षटकामध्ये धावपालकावर 22 धावा होत्या आणि 9 धावा मला आता खर्च केला असतील. येस, आणि आता जिंकण्यासाठी 9 धावा करायच्या. 6 चेंडू 9 धावा. अजूनही आदेश मैदानामध्ये आहे. जोपर्यंत आदेश मैदानामध्ये आहे तोपर्यंत आशा मात्र पल्लवित होणार युगांतर वाहल्या संघाच्या. आणि ते स्टॉप करण्यासाठी गावाला संघ मात्र सज्ज होईल का. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र महत्वपूर्ण षटक घेऊन कोणता गोलंदाज सज्ज होईल मात्र पाहावं लागेल. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये धावसंख्या करायची आहे त्या 9. जिंकण्यासाठी 6 मध्ये आपल्याला 9 करायचे. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. आता वैयक्तिक कोट्यातला पहिल्या संघासाठी महत्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाज टाकतो. कोणता गोलंदाज सज्ज होतो. 6 चेंडू 9 धावा. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. इथे सुपर ओव्हर खेळ जाणार नाही. 6 चेंडूमध्ये 9 धावा करणं गरजेचं आहे. युगांतर वाहल्या संघाला. आदेश अजूनही मैदानामध्ये तैनात आहे. एक हार्ड हिटर बॅट्समन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये 9 धावा. आदेशचे बॅट मात्र तळपते वरती. सूर्य जसा
सूर्य जसं तळपते तसे मात्र आधीचे बॅट मात्र तळपते आणि आधीचे दाखवून दिले की 6 चेंडूमध्ये 9 धावा करू शकतो. यावेळेस क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न आणि चेंडू निर्धाव चेंडू सांगतो होते काय कमबॅक मात्र केलंय. इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी मात्र पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाजीचं नाव साईने पहिला चेंडू मात्र डॉट काढला तो मात्र आदेशला जिथे 6 मध्ये 9 करायच्या होत्या तिथे आता करायच्या 5 मध्ये 9 धावा. इथे समीकरण बदलते पाहायचं रंगलेले मॅच मात्र आपण पाहतो. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मी रुपेश दाभोलकर मायनपुरा मुंबई खाटकोपर. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आता 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडूमध्ये आपल्याला धावसंख्या करायचे तर 9. पहिला चेंडू मात्र डॉट केला आदेशला आणि आता साई पुन्हा एकदा गोलंदाजी ट्राय करते सज्ज होते. हा स्पीड अप फास्ट करा मित्रांनो. स्पीड अप आता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्राय करते सज्ज होते साई. यावर पुन्हा एकदा बॅट बॉलचा संपर्क होत नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. लगातार बॅक टू बॅक मात्र 2 चेंडू साईने निर्धाव काढलेत आपल्या गाववाडी या संघासाठी आणि आता 4 मध्ये धाव संध्याकाळच्या तर 9 6 मध्ये 9 खर्च होत्या. पहिला चेंडू डॉट दुसरा चेंडू डॉट. आता येणार दुसरा चेंडू कोणत्या पद्धतीने टाकेल हे मात्र पाहायचं. पुन्हा एकदा बोलून ट्राय करतो सध्या होते. चेंडू आहे हवेमध्ये फायझर झेल येईल का आकाशाला गवसले घालत चेंडू जातोय बाउंड्रीच्या मार्फिटा 6 धावा. आदेश ऐकण्यातला नाही आधीच्या बॅट मध्ये एका फ्लॉप स्ट्रोक आला आणि 6 धावेसाठी आता जिंकण्यासाठी फक्त 3 धावा करायचे. 3 चेंडू 3 धावा. काय कमबॅक मात्र साईने केले होते. 2 चेंडू मात्र डॉट केले होते परंतु आदेश काय ऐकण्यातला नाही. आदेशने खरोखर पुन्हा एकदा एक शॉर्ट फॅनच्या माध्यमातून एक षटकार खेचला आणि संघाला एकदम विजयाच्या वाट्यावर आणून ठेवले. पाहायचं आता 3 चेंडू आणखी 3 धावा. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. आदेश वैयक्तिक 28 धावांवर खेळतोय. आदेशचं मनापासून स्वागत. काय होऊन जाऊ द्या युगांतर वहाल. आदेशसाठी वैयक्तिक 28 धावा कुठल्या तर मात्र आदेशने दाखवून गेला आम्ही सुद्धा काही कमी नाही. खरोखरच 3 चेंडू आणखी 3 धावा. टार्गेट कंपल्सरी चेस असेल. तीन चेंडू 3 धावा. टार्गेट कंपल्सरी चेस. पुण्याचा साईड गोल टाकत दिसत होते आदेशसाठी. आधीच्या बॅट मात्र असला तो स्ट्रोक आला. इथे झेल होईल का. झेल झाला तर मॅच मात्र आणि इथे मात्र 2 धाव पूर्ण होते. स्ट्रोक लेवल होते. इथे एकामेकाला कॉल द्यायला पाहिजे परंतु इथे दोन्ही खेळाडूंना कॉल दिला नाही आणि चेंडू मात्र हातातून निसटतोय आणि इथे पाहायचंय 2 चेंडू आणखी 1 धाव. टार्गेट कंपल्सरी चेस. स्कोर लेवल झेल जर झाला असता तर मॅचचा नक्षा बदलला असता. 2 चेंडू 1 धाव. युगांतर वाल्या संघाला जिंकण्यासाठी 2 चेंडू आणखी 1 धाव करायचे. हा झेल जर पकडला असता तर खरोखर या मॅच मध्ये आपण पकड निर्माण केली असते. मित्र हा झेल सहज तुला पकडायचा होता परंतु काय पकडला असता हा झेल तुझ्या हातातून निसटला. कॉल एकामेकाला द्यायला पाहिजे होता परंतु कॉल काही तुम्ही दिलात नाही आणि चेंडू मात्र जमिनीवर आदळला आणि एक जीवदान मात्र मिळालं ते म्हणजे आदेशला. आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू मध्ये धावसंख्या करायच्या आहेत तर एक टार्गेट कंपल्सरी युगांतर वाहल्या संघाला जिंकण्यासाठी 1 धाव करायचे. आदेश स्ट्रायकिंगला सज्ज होते. साई पुन्हा एकदा गोल ट्रॅक करते सज्ज होते. 1 धाव करायचे. हलक्या हाताने केलं चेंडू झेल मात्र सुटत चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आणि या ठिकाणी युगांतर वाहना संघ मात्र विजय होतो. रेल गव्हाणवाडा संघ मात्र पराभूत होतो. दोन्ही संघाचं मात्र मनापासून स्वागत करते आणि आता वैयक्तिक 34 धावा ज्याने तुटल्या ते मात्र आदेश मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळते. दोन्ही संघाचं मनापासून स्वागत होते. युगांतर वाहला संघ मात्र विजयी झाला आणि पराभूत जो संघ झाला ओम साई रेल गव्हाणवाडा संघ दोन्ही संघाचं मनापासून स्वागत.